ॲनल मॅनोमेट्री म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल थोडक्यामध्ये सांगू शकाल का? ॲनोरेक्टल मॅनोमेट्री असं आपण आता बऱ्याच वेळ डिसेनर्जिक डेफिकेशन विषयी बोलतोय, तर त्याचं एक कन्फर्म डायग्नोसिस मिळण्यासाठी आपण जी टेस्ट करतो त्याला ॲनोरेक्टल मॅनोमेट्री आपण असं म्हणू शकतो. तर या टेस्टमध्ये आपण जे पण नॉर्मल डेफिकेशन प्रोसेस रिलेटेड चेंजेस असतात किंवा स्नायूंचे जे प्रेशर चेंजेस असतात, कोऑर्डिनेशन असतं किंवा रेक्टलची जी सेन्सिटिव्हिटी आहे ते सगळं बघण्यासाठी आपण जी टेस्ट करतो ती ही ॲनोरेक्टल मॅनोमेट्री टेस्ट आहे आपण असं म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण पेशंटला 2-3 वेगवेगळे मॅन्युअर्स करायला लावतो, जसं की त्यांचे ॲनल एरिया स्क्वीज करून घेणे, देन जो नॉर्मली जोर लावण्यासाठी मोशन पास करण्यासाठी ज्या प्रकारे जोर लावतो ते करायला लावणे. तर ह्या 2-3 गोष्टी केल्यानंतर आपल्याला वी कॅन डायग्नोस इट करेक्टली की पेशंटला डिसेनर्जिक डेफिकेशन आहे का नाही आहे. ओके, म्हणजे ॲनोरेक्टल मॅनोमेट्री करण्याच्या अगोदर पहिलं तुम्ही कोलोनोस्कोपी करून रूल आउट करता आणि तिथले प्रेशर चेंजेस काय होतात मोशनच्या करण्याच्या एक प्रोसेसमध्ये ते प्रेशर चेंजेस बघता. आणि जर नॉर्मल असेल तर सगळं नॉर्मल दिसून येतं, पण त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल किंवा काही प्रेशरचा डिफरन्स असेल तुम्हाला कम्प्युटरवरती समजतं की काय डिसएनर्जी आहे, काय प्रॉब्लेम आहे, मग ते तुम्हाला समजून येतं. आता एखाद्या पेशंटला तुम्ही हा ॲनोरेक्टल मॅनोमेट्री केलं तर त्याच्यामध्ये काय गोष्टी कळून येतात त्याला तुम्ही डिसेनर्जिया म्हणून सांगता? आता आपण डिसेनर्जियाचे 2-3 वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण जेव्हा मॅनोमेट्री मध्ये जेव्हा पुश हे मॅन्युअर करायला लावतो पेशंटला, म्हणजे जे जोर लावायला लावतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की रेक्टल जे जोर लावला पाहिजे तो कितपत लागलाय आणि ॲनल कितपत लागलाय. तर त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसेनर्जिया समजू शकतो की जसं की डिसेनर्जिया टाईप 1 जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पेशंट जो जोर लावतोय पुश तो बरोबर लागतो, पण जो खालचा जो गेट आहे ॲनल कॅनल ते उघडत नाही, त्याच्याऐवजी ते स्क्वीज होतं, बंद होतं, पूर्ण टाईट होतं. तर त्या प्रकारच्या डिसेनर्जियाला आपण टाईप 1चा म्हणतो. आणि टाईप 2चा ज्याच्यामध्ये की जे जोर लावले जातात ते पण कमी असतात आणि उलट ओपनिंगच्या ऐवजी ते क्लोजच होतं. तर हे मेन हे प्रकार आहेत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारामध्ये थोडेसे जे म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन होतं ते होण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये फक्त इनफ रिलॅक्सेशन मिळत नाही. तर असा तिसरा आणि चौथा प्रकार आहे. एकंदरीत गेट ओपन होत नाही आणि वरतून प्रेशर भेटत नाही, त्याला आपण डिसेनर्जिया म्हणूया. करेक्ट. ओके.